ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीललाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नाम भगवान की जय। बाहेर ऐकू येत नाही बरं का, लॉनवर बसले नाही तर काय ऐकू दिलं. बाहेर करणं लावला ठीक आहे. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून आपल्या दिंडी सोहळ्याचे प्राण संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करून आणि उपस्थित सर्व वारकऱ्यांबद्दल सद्भाव प्रकट करून यथाक्रम थोड्या वेळाचं चिंतन करायचं आहे. आज कार्यक्रमांची भडीमार आहे, त्यामुळे याच्यानंतर हरिपाठ नंतर कीर्तन वेळेत होईल. तसं उद्याचा मुक्काम जवळ असल्यामुळं इतक्या अडचणीचा विषय असं काही नाही. उद्या लवथळेश्वरलाच आपलं भोजन असतं, त्यामुळं थोडंसं जरी जागरण झालं निघायला 8:30 जरी कालच्यासारखे झाले तरी आपण पोहोचणार आहोत. तेव्हा आपल्या रोजच्या पद्धतीप्रमाणे शब्दावृत्ती. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्याये जाणून, शरणारी गा देवा धनदारा पुत्र जन, माया विघ्ने भ्रमना करे, म्हणदामी माझे निगरे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईना, धनदारा पुत्र
आयुष्य जात आहे काळ जपत सेमा स्वहिताचा गोरवा ध्यानी राहा श्रीहरीच्या धनदारा दर्शन संत चरणी भावधरा क्षणक्षणा नाम स्मरा मुक्ती सायोजतावरा हेची करा बापा ओ धनदारा विष्णुदास विनविनामा बोलू नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमा ज्ञानिरा श्री न चुकाने मा हरिभक्ती धनदारा बंधु सोय रे पिशो सर्व मिथ्याये जाणून शरण रिगा देवासी धनदारा पुत्र धनदारा पुत्र अभंगाचं चिंतन आपलं चालू आहे. अभंगाच्या चिंतनामध्ये एक एक बारीक भाव सांगत असतो. महाराज या ध्रुवपदामध्ये जड धनाला पहिला नंबर दिला. म्हणजे बाकी सगळे चेतन आहेत. दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून. पिशून म्हणजे दुष्ट. काल सांगितलं तुम्हाला मी अर्थ. हे सर्व जी यादी दिली ना सर्वांना मिथ्या सांगितलं जाणं, पण पहिला नंबर धनाला दिला. काय संतांच्या वाणीतून जे प्रगट होतं ना त्याला काहीतरी अर्थ असल्याशिवाय ते प्रगट होत नाही. तेव्हा क्रम करताना सुद्धा जाणून घ्यायचे ना आपल्याला मिथ्या हे जाणून. तर जाणून मध्ये पहिला नंबर लावायचा आहे तो धनाचा. नंतर दारा, नंतर पुत्र, नंतर जन, नंतर बंधू, नंतर सोयरे, अनंतर दुष्ट लोक. सर्व मिथ्या हे जाणून याच्यामध्ये धनाचा नंबर पहिला लावला. काय आहे या सगळ्याशी कॉमन आहे धन. दारा नसणारा सुद्धा धनाशी चिकटलेला आहे, हे लक्षात ठेवा. पुत्र नसणारा सुद्धा धनाशी चिकटलेला आहे. जनसंपर्क कमी असलेला सुद्धा धनाशी चिकटलेला आहे. बांधव नसलेला सुद्धा धनाशी चिकटलेला आहे. दुष्ट लोक ज्याच्या जीवनात नाहीये, सोयरे आणि ज्याला ज्याचं लग्न झालं नाही त्याचे कशाचे सोयरे, सोयरे नसणारा सुद्धा धनाला चिकटलेला आहे. म्हणजे एक कॉमन शब्द आहे म्हणून त्याला पहिल्या नंबरमध्ये टाकलंय. यावत जीव जीवनामध्ये भोगस्पर्शी जेवढे जीव आहेत,
भोगाचं साधन धन समजतात आणि त्यामुळं भोगसंबंध आहे तोपर्यंत धनातली सत्यता सुटत नाही. असं आहे. हा विचारणीय भाग आहे थोडासा. आपण आत्तापर्यंत आसक्तीच्या केंद्रामध्ये धनाला पहिला नंबर दिलेला नसेल, पण नामदेवाने धनाला पहिला नंबर दिलाय. मिथ्या समजायचे ते धन समजायचे. त्या संत वाणीमध्ये काही विभाग विचारणीय असतो. काय आहे, वस्तुस्थिती अशी आहे की धन साक्षात सुख देत नाही, तरी धनात आसक्ती आहे. संत सांगत असतात की पिशवीभर पैसे जवळ आहेत, जंगलात सापडलाय, भूक लागली आहे, पिशवीतल्या पैशांनी पोट भरता येत नाही. सुखाचं साधन आहे पण साक्षात नाही. थंडी वाजते, तुमचं पुष्कळ पैसे आहेत, थंडी मिटणार नाही. तहान लागली आहे, पुष्कळ जवळ पैसे आहेत, तहान मिटणार नाही. जीवनावश्यक कोणताही भोग धनाने डायरेक्ट साक्षात प्राप्त होत नाही. त्यांना वस्तूत, परिस्थितीत, व्यक्तीत परिणित करावं लागतं. आणि असं असताना सुद्धा आपल्या डोक्यात काय भ्रम आहे, अहो काय पैसा आहे तर सगळं आहे, पैसा आहे तर जगात किंमत आहे, पैसा नसले तर काय खरं नाही. प्राण्यांचं जीवन पैशानं चालतं का? त्यांना पैशाची किती किंमत आहे? पैशातली सत्ता मानलेली सत्ता आहे का वास्तविक सत्ता आहे? हा धन शब्द आज आपल्याला विचारात जो घ्यायचा आहे तो फार महत्वाचा शब्द आहे. सगळं मूल्यमापन आपण धनात करायला जातो. मला धनात सगळं मूल्यमापन करण्याची आवश्यकता नाही आहे. धारणा ज्याची झालेली आहे धनाबद्दल मिथ्यत्वाची, धनानं प्राप्त होणारी सुख त्याच्या मागं पळत राहतात. भोग्याच्या पाठीमागं वस्तू पळतात का त्याग्याच्या पाठीमागं? तुम्ही जर अभ्यास केला तर भोग्याच्या पाठीमागं नाही पळत. तर धनाला दिलेली जी नसलेली सत्ता, हे सर्व मिथ्या हे जाणून शब्द जो आहे ना, असलेली सत्ता नाही आहे धनात, मानलेली सत्ता आहे. या देशातला शिक्का दुसऱ्या देशात कागद आहे. तो जर तिथलच्या धातूत परिणित केला नाही, डॉलरमध्ये परिणित केला नाही, तर अमेरिकेमध्ये तुमच्या लाख रुपये जवळ आहेत, पण तुमची करन्सी आहे आणि ती जर परिणित केली नाही त्यांच्या डॉलरमध्ये तर तुम्हाला एकही वस्तू तिथे मिळणार नाही. तर मानलेली सत्ता आहे, मूळ मुद्दा असा आहे. असलेली सत्ता नाही.
मागच्या याच्यात जसं पुढच्या याच्यात आपल्याला पाहायला मिळतं, हे तो संपत्तीचे वारे, हे जसं पुढच्या याच्यात पाहायला मिळतं. माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे. वारे शब्दाचा थोडा संकेत मी केला होता. वारं म्हणजे कुठेही एका ठिकाणावर स्थिर राहत नाही. माती ठेवता येते, जल ठेवता येतं कोंडून, पण वारं स्थिर राहत नाही. वारं सारखं फिरत असतं. जिथं पोकळी जाईल तिकडं ते वाहतं. पोकळी निर्माण झाली की ते वाहतं. तर वारं जितकं चंचल आहे त्याच्याही पेक्षा पैसा चंचल आहे. म्हणून पैशाला चंचला असं सुद्धा एक नाव आहे. तर या धनाबद्दल मला 99.99% मंडळींनी सत्ता दिलेली आहे. मी सुद्धा फार विचारानं ही सत्ता घालवलेली आहे. आणि जसजशी सत्ता गेली तसतसं न मागितलं याची रमा होईल अशी, असा मला स्वतःला अनुभव आहे. तर फार विचारानं ही सत्ता काढावी लागते. पैशाबरोबरचा व्यवहार इतका घातक नाही, पैशाला दिलेली सत्ता घातक आहे. अर्थाचे अनर्थ 15 अनर्थ जे वर्णन केलेत ते अनर्थ पैशात आहेत का पैशाला दिलेल्या सत्तेत आहेत, असा बारीक विचार जर केला तर ही जी पैशाला दिलेली सत्ता आहे ही सगळ्या अनर्थाचं कारण आहे. असलेली सत्ता नाही आहे, ती आपण दिलेली सत्ता आहे. मिथ्या का जाणायचं आहे? सर्व मिथ्या हे जाणून यामध्ये काय आहे, व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये एक साम्य आहे. दारा, पुत्र, जन, सोयरे आणि पिशून हे सगळे व्यक्ती आहेत. आणि व्यक्तीमध्ये आणि तुमच्यामध्ये एक साम्य आहे. पण धनामध्ये आणि तुमच्यामध्ये काही साम्यच नाही. सर्व मिथ्या म्हटलंय, पण त्यात पहिला नंबर दिला धनाला. फार अवघड पेपरवर तुम्ही जरी मी म्हटलेले शब्द कळतील तुम्हाला, पण प्रत्यक्ष पार व्हायला फार अवघड आहे. या व्यवहारी जीवनात जोपर्यंत कोणत्या ना कोणत्या आकांक्षेनं तुम्ही राहता तोपर्यंत हे फार अवघड आहे. मी या मांडवाखालून गेलेलो आहे. आज त्याच्यावर खूप विचार करून काही धारणा दृढ होत चाललेल्या आहेत. पण इतक्या उशिरा आणि इतक्या परमार्थानंतर त्या दृढ झालेल्या आहेत. त्या काल वारीला लागलेल्या लोकांना धनाचं मिथ्यत्व कृतीत आणता येईल लगेच, हे खोटं आहे. कारण सगळ्या वस्तू धनाच्या माध्यमातून मिळतात. वारीला सुद्धा
1400 रुपये मोजून आपण आलो, आणि धनाचं मूल्य त्याच्यातही आपण डोक्यात ठेवतो. धनाचा उपयोग म्हणून नाही, उपभोग म्हणून. आणि भोगे रोग भयम, तर उपभोग म्हणून आपल्या प्रत्येकाजवळ पैसे आहेत. आपण वारीला बरोबर आणले, प्रपंचात बरोबर ठेवता, सतत त्या पैशाच्या जाळ्यामध्ये आपण राहतो. आणि या पैशाच्या जाळ्यात राहत असताना याला मिथ्या समजणं वाटतं तितकं सोपं नाही. पण संत खोटं बोलत नाहीत. संतांचा जो अनुभव आहे तो खोटा नसतो. आवश्यकतेच्या पूर्तीचं साधन आपण समजतो. आई मुलाला दूध पाजते, त्याची आवश्यकता पुरी करते, ती कोणत्या पैशाच्या बदल्यामध्ये? यावत प्राण्यांमध्ये निसर्गतः खाण्याची व्यवस्था आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये आवश्यकतेची पूर्तीची सोय आहे, भोगाच्या पूर्तीची नाही. जेवण मिळणं आवश्यकतेची पूर्ती आहे, आणि अमक्या प्रकारचं जेवण मिळणं भोगपूर्ती आहे. तेव्हा आवश्यकता पूर्ती हे सृष्टीचं भगवत विधान आहे, मंगलमय विधान. आपल्या म्हणी पडलेल्या आहेत की पशुपक्ष्याला चारा जन्माला येण्याच्या आधी आईच्या स्तनात दूध, ही आवश्यकतेची पूर्ती आहे. पण आपल्या आवश्यकतेचं कक्षा वासना आणि भोगाच्या लेव्हलमधून ज्यावेळेला आपण परिवर्तित करतो त्यावेळेला धनाचा महिमा वाढत जातो. धनाचा महिमा वाढत जाई नका, पण मिथ्यात्वचं संपणं फारच अवघड आहे. तेव्हा नुसता महिमा नाही आहे, सत्यत्व बुद्धी, सुखत्व बुद्धी आणि नित्यत्व बुद्धी. तत्वतः पैसा कुणाजवळही नित्य राहत नाही, हा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि त्यामुळे त्या सत्यही नाही, आणि सुखत्व बुद्धी त्याच्याची ठेवली आहे, साक्षात सुखाचं साधन नाही. तहान जात नाही, भूक जात नाही, थंडी जात नाही, कोणतंही साक्षात सुख पैशाने मिळत नाही. त्याला वस्तू पदार्थ परिस्थितीमध्ये परिणित करावं लागतं. मग पैसा श्रेष्ठ की वस्तू श्रेष्ठ? सिद्धांत येईल वस्तू श्रेष्ठ पैशाला, शिक्केचे वस्तू. त्या वस्तू श्रेष्ठ का व्यक्ती श्रेष्ठ? वस्तूमध्ये जडत्व आहे, पैशातही जडत्व आहे, वस्तूतही जडत्व आहे. पण देहधारी व्यक्तीला वस्तूचा संबंध एनर्जी रूपानं सुद्धा होतो, पैशाचा एनर्जी रूपानं सुद्धा संबंध होत नाही. अन्न वस्तू आहे, या स्थूल देहाच्या शरीराला एनर्जी निर्माण करतं, पाणी एनर्जी देतं. मला जे एनर्जी देणाऱ्या शरीराला उपयोगी वस्तू आहेत, पैसा कोणती एनर्जी देतो?
काल्पनिक एनर्जी आहे पैशा पाठीमागं, लक्षात घ्या. तर एका धन शब्दामध्ये हा विचार करण्याजोगा आहे थोडा, की हे मिथ्या जाणायचं. त्याच्यातलं पहिलं केंद्र सांगितलं धन, म्हणजे सत्यत्व बुद्धी कदाचित व्यक्तीपेक्षाही पैशामध्ये आपली जास्त आहे. व्यक्तीचं जाणारं आयुष्य, वाढणारं वय, मरणारी माणसं हे पाहून व्यक्तित्वातलं तरी आपल्याला थोडंफार जागृती राहते की व्यक्ती सत्य नाही. पण त्याच्याही पेक्षा जड असणारं पैसा सत्य नाही हे आम्हाला लवकर नाही समजत. वास्तविक व्यक्तीपेक्षा जड आहे. व्यक्तीमध्ये चैतन्याचा संबंध आहे, पैशामध्ये तो नाही. वस्तूमध्ये एनर्जीचा संबंध आहे, व्यक्तीमध्ये चेतनाचा संबंध आहे. पैशामध्ये एनर्जी पण नाही आणि पैशामध्ये चैतन्य पण नाही, आणि तरीही पैशामध्ये आपली आसक्ती जास्त आहे. हे जाणणं किती अवघड आहे. जाणून शब्द जे वापरला आहे, सर्व मिथ्या हे जाणून सर्वमध्ये आपल्या देखत आजा मेला, बांधा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हणून व्यक्तीमधलं मिथ्यत्व लवकर लक्षात येतं. पण जितक्या लवकर हे तुमच्यातून गेलेत त्याच्याही पेक्षा जास्त वेगाने धनाचं आवागमन आहे. पण अनुस्यूत रूपानं त्याच्यामध्ये सत्यत्व बुद्धी भरलेली आहे. वाहणाऱ्या पाण्यामध्ये तेच पाणी असा जसा भ्रम आपल्याला राहतो, तसं या बदलणाऱ्या पैशामध्ये वास्तविक व्यक्तीपेक्षाही बदलणार आहे. आजचा पैसा उद्याला उपयोगाला येत नाही, आजची व्यक्ती उद्याला उपयोगाला येते, आजची वस्तू उद्याला उपयोगाला येते, कालची खुर्ची उद्या बसता येतं. म्हणजे वास्तविक उपयोगाच्या दृष्टीनं वस्तू श्रेष्ठ आहे, व्यक्तीचाही उपयोग जास्त आहे. त्या मानाने बदलणाऱ्या पैशाचा साक्षात उपयोग काही नाही. कोणालाही पटणार नाही, कारण पैशाच्या जीवावर सगळ्या वस्तू मिळवता येतात असा भ्रम आहे. रामसुखाजी महाराज सांगायचे की पैशामुळं कोणतं दुःख निवृत्त होतं, दारिद्र्य नावाचं दुःख राहत नाही. एवढं एकच दुःख. पण पैसा असल्यावर तुमचा आजार आपोआप जातो असं काही आहे का? दुःखाचे जेवढे प्रकार आहेत बाकीचे संवेदन संबंधी, हे पैसा जवळ असल्यानं आपोआप जातात असं नाही. पैसा असलेला मनुष्य दरिद्र नाही एवढंच म्हणता येईल, पण पैसा असलेला मनुष्य आजारी नाही असं म्हणता येणार नाही. उलट पैशावाल्यांचे आजार मोठे, पैशावाले जास्त आजार. लक्षात घ्या, पैसा आजाराला उलट कधी कधी निमंत्रण देतो. आजार घालवायला तर कारण होत नाही, पण आजाराला निमंत्रण देतो. तरीही पैशाबद्दलचा भ्रम आपल्या डोक्यातला जात नाही. हाय पैसा, हाय पैसा, हाय पैसा. रात्रंदिवस जसं महिलांना नित्य उठवणे या खावयाची चिंता, तसं पुरुषांना नित्य उठवणे या पैशाची चिंता. सारखं डोक्यात तो पैसा हिशोब. इथं आले तरी रस्त्याने फोन, हॅलो, काय भावात घेतले आणि काय भावात सोडतोय, चालूच पैशाचं डोक्यात हिशोब. हाय पैसा, हाय पैसा, हाय पैसा.
तर पैशानी सगळे लोक गांजलेले आहेत, गांजलेले. पैशाच्या व्यवहाराशी माझा मुळासकट फार विरोध नाही, पण मिथ्या समजत नाही याच्याशी विरोध आहे. पैसा जसा मिथ्या आहे तसं पैशाशी जी मिथ्या वस्तू आहे ना त्याची निंदा सुद्धा करायची गरज नाही. जी मिथ्याच आहे त्याची काय निंदा करायची. तेव्हा तो निंदेच्याही पलीकडे आहे, पण जाणू शकत नाही. हे माया विघ्ने भ्रमला खरे. हे धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशवून, हे माया विघ्ने भ्रमला खरे न. हे मायेचं विघ्न याला मिथ्या जाणू देत नाही. हे विघ्न आहे, त्याच्यातली सत्यत्व बुद्धी सुटत नाही. हे आमच्या मारवाडीमध्ये म्हण आहे, पैसा मारो परमेश्वर. तर फार अवघड पेपर आहे, पण त्याविषयी न बोलणं म्हणजे नामदेवाने दिलेल्या क्रमाला आपण चाट मारण्यासारखं होणार आहे. म्हणून मला याच्यावर बोलणं भाग आहे. आणि माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये याच्यावर मी विचार केलेला आहे. पैशातली आसक्ती संतांच्या कृपेनं, शास्त्राच्या कृपेनं विचार करून कमी केलेली आहे. अगदी काही परमार्थाला लागलो त्या दिवसापासून मी एकदम अनसूट आहे त्याच्यापासून असं नाही, पण संतांचं ऐकत असताना मी स्वतः करता त्या मुद्द्यांवर विचार केलेले आहेत. आणि जेव्हापासून अंतःकरणाची धारणा झाली ना तेव्हापासून महाराज या पैशाचा आसक्ती रूपानं ओढणारा संबंध लागला. म्हणजे गेल्याचं दुःख होणार नाही. मिथ्या हे जाणून हे काय करेल, आम्हाला मिथ्या आम्ही जाणलं नाही कोटपर्यंत, जोपर्यंत पैसा आल्याचा आनंद होतो आणि पैसा गेल्याचं दुःख होतं तोपर्यंत मिथ्या जाणलं नाही. समजा पैसा येण्याशी जाण्याशी विरोध नाही. आगमापायीनो अनित्या तांस्थितिक्षस्वभार. जगत व्यवहार करताना ते पैशाने व्यवहार केल्यानं बिघडत नाही, पण मिथ्या हे जाणलं तर मला आल्या गेल्याचं सुखदुःख होणार नाही. हे सुखदुःख जे होते ना हे आम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यात घालणार आहे. हे आम्हाला वासनावृद्धी करायला लावणार आहे. जिद्दीनं पैशाच्या मागं पळायला लावणार आहे. आपल्या आयुष्याचं नुकसान करायला लावणार आहे. तर आगमापायीनो अनित्य, हा पैसा आगमापायी आहे आणि अनित्य आहे. म्हणून तू फक्त सहन कर. आला तरी साक्षी भावाने पहा. काल जो साक्षी भावाचा विचार केला ना त्याच्यात खरं हा साक्षी भाव आला पाहिजे. पैसा आल्यावर साक्षीभाव राहणं फार कठीण आहे आणि गेल्यावर सुद्धा साक्षीभाव राहणं फार कठीण आहे. जेव्हा दमडा आपल्याला नसतो, कोणी विचारत नाही, तर साक्षी भावानं आपण त्याच्याकडे न पाहता पैसा हे कारण समजतो. म्हणून लोक जे म्हणतात काय हो काही खरं नाही, पैशाशिवाय काय खरं आहे, जगात पैसा असेल तर सगळ्याची किंमत आहे, असे सगळे व्यवहारी लोक बोलत असतात. परमात्मा दरबारामध्ये आणि अखंड सुखाच्या ह्याच्यात याचा संबंध नाही. आम्ही ती गोष्ट सांगत असतो ना की तसं वस्तुस्थिती अशी आहे की
ते एका राजाला मानसिक दुःख होतं, सकृश होऊन चालला. अनेक राजवैद्य झाले, सगळे झालं, बरा होत नव्हता. एका मानसरोग उपचार तज्ज्ञांनी सांगितलं, याला एकच उपाय म्हणे, याला सुखी माणसाचा सदरा घाला म्हणे. प्रसिद्ध गोष्ट आहे. तर राजा होता, राजा बोले दल आले, नोकर होते, सगळं होतं. त्याला काय एवढं अवघड आहे म्हणे, आपण राज्यामधून सुखी माणसाचा सदरा मिळवू शकतो. चालले मिळवायला. अरे औषध मिळेल पण सुखी माणसाचा सदरा नाही मिळणार. सारं राज्य हिंडले नोकर, सुखी आहे का, सुखी आहे का, सुखी आहे का, तर कोणी सुखी असं म्हणे ना. पार कंटाळले आणि वेशीच्या बाहेर नोकर नाराज होऊन बसले होते. काय आता उत्तर द्यावं राजाला, एवढं राज्यामध्ये एक सुखी माणूस मिळाला नाही. ते एका झाडाखाली एक फकीर अलमस्त पडलेला होता, साधू. आणि आपण एवढ्यानं विचारलं, हा अलमस्त दिसतोय निश्चित, त्याला विचारू. त्याला जाऊन विचारलं, का रे तू सुखी आहेस का? म्हणे हो, माझ्यासारखा सुखी कोणी नाही. खूप आनंद झाला बरं त्यानं पहिल्यांदा. सुखी आहे म्हणणारा माणूस मिळाला याचा त्या लोकांना फार आनंद झाला. पण एका क्षणात तो आनंद मावळला. का मावळला? तर कबूल केलेल्या वस्तू मात्र त्याच्याजवळ नव्हती. त्याच्या अंगात लंगोटीच होती फक्त, काहीच नव्हतं. राजाला पाहिजे होता सुखी माणसाचा सदरा, पण यांना आनंद झाला, सुखी माणूस मिळाला, पण त्याजवळ सदराच नाही. आणि सदरा नसूनही तो सुखी राहू शकतो, हे आपण लक्षात घ्या. हा दृष्टांत दिला मुद्दा मी. सगळ्या वस्तू असूनही सुखी म्हणणारे माणसं मिळाले नव्हते, आणि लंगोटीशिवाय काही नसून सुखी म्हणणारा माणूस मिळाला. सुखी म्हणणारा माणूस मिळाला पण सदराच नव्हता. तर महाराज, या आगमापायी आणि त्या हा ही जी लक्ष्मी आहे, तर लक्ष्मीशिवाय जमतच नाही असं जे म्हणतात, तेव्हा खरा लक्ष्मीवान जो असतो त्याच्याजवळ हा तुमचा कागदाचा पैसाच नसतो. एकही पैसा नाही त्याच्याजवळ, सदरा नाही, खिसा नाही. महाराज, आम्ही मस्त्रम बाबाच्या इथं पाहिलं, त्यांचं विरक्तीचं त्यांचं गणित होतं. मा कुर्याद यंत्र यंत्राणाम, त्यांचं श्लोक आहे. कुलूप लागावं लागल अशी वस्तू नाही. ते अशा गुहेत राहायचे दगडाच्या, ओपन त्याला दरवाजा होता, आणि कोणत्याही वस्तूला कुलूप लावावं लागल अशी वस्तू ठेवायचा प्रश्नच येत नव्हता. वस्तू आल्या नाही का, पुष्कळ वस्तू आल्या त्यांच्याजवळ, पण त्यांनी कधी त्याला कुलूप नाही लावलं. आणि त्यांचं कोणत्याही वस्तूतून आडलं नाही, कुलूप लावलं नाही. महाराज, असा अनासक्त भाव होता. आम्ही अनेक वेळेला पाहिलं की श्रीमंत लोक बाबांकरता काय करत नव्हते, त्यांच्या बाबांच्या कृपेनं तिथं असे अनेक चमत्कार झाले होते. एका राजस्थानच्या राणीचा मुलगा ठीक झाला. त्या राणीनं बाबांच्या गळ्या हातात सोन्याचं कडं घातलं. तर राणी तिला काय एवढं अवघड आहे. बाबांनी ते घातलं, कुठपर्यंत ठेवलं, ते जाईपर्यंत काढून ठेवलं तिथं. पण त्या गुहेत ठेवल्यावर त्याला कोण उचलतो हे सुद्धा पाहिलं नाही. लक्षात घ्या. तिच्या समाधानाकरता तिनं स्वतः हातात घातलं, चढवलं,
ती निघून गेल्यावर बाबाने हातातून काढून ठेवून दिलं. त्याच्यानंतर म्हणजे सोनं रक्षणाकरता मा कुर्यात यंत्राणाम. तर या सगळ्या मुद्द्यात भाग असा आहे की पैसा आणि जीवन याचा संबंध नव्हता. तत्वज्ञान झाल्यानंतर पैसा आणि जीवन याचा संबंध राहत नाही. अनेक पैशाच्या वस्तू येतात. बाबांच्या शेवटच्या काळात अन्नक्षेत्र चालत होतं. हजारो लोक येऊन जेवत होते. येणारे आणणारे आणत होते, देणारे त्यांना काहीच कशाच नाही. अहो ते आत्माराम बाबाचं आत्ता आम्ही पाहिलं तिथं आता एवढं मोठा प्रस्थ झालं आहे नगर जिल्ह्यात. शेकडो लोक जेवतात. बाबाला काहीच पत्ता नाही, बाबाला काही संबंधच नाही. तेव्हा पैशाशी असणारा संबंध जो आहे तो मिथ्या हे जाणून असा पाहिजे. डायरेक्ट पैशाशी रागही करू नका आणि द्वेषही करू नका. काय रागद्वेष करायचं कारण आहे? इतर वस्तूसारखंच पैसा ही एक वस्तू आहे, तेव्हा त्याच्याशी रागद्वेष करायचं काही कारण नाही. पण गरजेची समजायचं कारण नाही. त्याच्यातलं तत्व आहे मिथ्या हे जाणून. म्हणून धन हा शब्द पहिल्यांदा आला त्याचं मला आश्चर्य ते वाटलं. लक्षात तर नामदेव महाराज, तुकोबाराय यांनी धनाला मिथ्या हे जाणून होते. तुकोबारायांना शिवाजी महाराजांनी केवढा मोठा नजराणा पाठवला, पण तुकोबारायांनी त्याचा अंगीकार केला नाही, स्वीकार केला नाही. दोन्ही पण बरं का, मिथ्या हे जाणून व्यवहार करणारे, अंगीकार न करणारा एक विरक्त, अंगीकार करूनही न संबंध ठेवणारा एक विरक्त. शिवाजी महाराजांजवळ दोन विरक्त होते, एक रामदास स्वामी आणि एक तुकोबाराय. रामदास स्वामींची लंगोटी सुटली नाही, पण 400 मठ आणि 400 शिष्य वागवले, कितीतरी मंदिरं बांधली, पण व्यवहार होता तो सर्व मिथ्या हे जाणून. म्हणून त्यांचा दारा, पुत्र, जन, सोयरे, बंधू हे संबंध नव्हतेच, तरी जगतामध्ये व्यवहाराच्या दृष्टीनं जगात हिमालया व्यतिरिक्त माणसात राहणाऱ्या संताचा धनाशी संबंध येतो. आणि त्याला जर त्या धनाचा पिच्छा सोडवायचा असेल, एकच उपाय आहे, मिथ्या हे जाणून. एवढा एकच उपाय, दुसरा काही उपाय नाही. प्रारब्धाप्रमाणे धन येत राहील आणि धन जात राहील, मिथ्या हे जाणून. मिथ्या हे जाणून, हो, मग मिथ्या हे जाणून म्हटल्यानंतर तो काहीच प्रतिक्रिया करणार नाही का? कोणी त्याच्याजवळ पैसे घेऊन चालला तर तो घेऊन जाऊ देईल का? मिथ्या जाणणं म्हणजे नेमकं काय होईल? व्यवहार व्यवहारासारखे करावे लागतात. भरताला राज्याची यत्किंचित इच्छा नव्हती, तरी भरत रामभेटीला जाताना विश्वासपात्र नोकर ठेवून गेले. एकाने विचारलं का कशात आले? आसक्ती होती म्हणून ते एवढे विश्वासपात्र नोकर ठेवले, नाही नोकर ठेवायची काय गरज? पण त्याच्या नोकर ठेवण्याचा अर्थ वेगळा होता, तो समजायला फार अवघड असतो. महाराज, मी माझं स्वतःचं यातलं एक उदाहरण सांगत असतो नेहमी. नर्मदा परिक्रमेत घडलेली सत्य घटना. आम्ही एका गावात गेलो, धर्मशाळा असतात, अनेक परिक्रमावासी येतात. आता खेड्यामध्ये पूर्वीपासूनच जमा करणारे पण परिक्रमावासी असतात,
त्यांना त्यांच्याजवळचं जमलेलं नेणारे पण रस्त्याने मिळतात, सगळे प्रकार असतात. साधका म्हणून परिक्रमा करणारे असतात, साधना म्हणून सगळे प्रकार असतात. तर मी एका धर्मशाळेत उतरलो. आमच्याजवळ एकच जोडीदार होता त्यावेळेस. परिक्रमा मी 2दा गेलो. एकदा आमचं 5 माणसं होते, पण टिकले नाहीत. दोघांची परिक्रमा पुरी झाली, बाकीच्यांच्या तुटल्या. दुसऱ्या वेळेला आम्ही 2 होतो, दोन्ही साधू. रामजीबाई म्हणून माझ्याजवळ फार चांगले साधक होते, त्यांच्याबरोबर मी गेलो होतो. तर ते एक आदरणीय भाव होता माझ्याबद्दल. त्यामुळं पुष्कळ वेळेला ते सदावर्त वगैरे आणायला सुद्धा मला जाऊ द्यायचे नाही. तुम्ही फक्त सामानाचं राखण करा, बसा म्हणे, भजन करा, मी घेऊन येतो सदावर्त. सदावर्त मिळतात प्रत्येक ठिकाणी. तर ते सदावर्त आणायला गेले. काय झालं, मी त्या सामानाजवळ बसलेलो असताना, धर्मशाळा चांगली 30-40 फूट वरांड्यासारखी होती ती, दुसरा एक परिक्रमावासी आला. आता परिक्रमावासी आला तर परिक्रमावासी एकमेकांना मदत करतात त्याप्रमाणे. तो होता एकटा आणि त्यालाही आणायचं होतं सदावर्त. मग त्याने सामान ठेवलं एका कोपऱ्यात आणि मला म्हणलं मी सदावर्त घेऊन येतो, तर तुम्ही तोपर्यंत सामानाकडे लक्ष ठेवा. मी म्हणलं ठीक आहे. ही सत्य, अक्षरशः सत्य घटना बरं, याच्यात काही कृत्रिम नाही, काही नाही, काही नाही. तेव्हा लक्ष ठेवा म्हणलं तर म्हणलं आता मी बसलोच आहे इथं, काय वेगळं काय करायचं आहे, म्हणून मी त्याला हो म्हणलो. तो गेला सदावर्त आणायला सामान ठेवून. तर गावातले चतुर पोरं त्यांनी पाहिलं या दोघांच्या सामानाजवळ हे बसलेले आहेत, पण हा एकटा होता आणि हा गेलाय सदावर्त आणायला. तर त्यांचा विचार झाला की याच्या पिशव्यातलं काही न्यावं. निब्बर होते पोरं, पीठ मीठ जे काही जमलं असेल ते पोरं त्या पिशव्या उचकायला आले. मी असताना सुद्धा त्यांचं धाडस. तर मी म्हणलं तुम्ही काय रे कोणाच्या पिशव्या का उचकता? हे म्हण तुमचं आहे का, तुमचं आहे का? म्हणलं नाही. मग तुम्ही कशाला बोलताय? निब्बर होते पोरं ते तुम्ही कशाला बोलताय त्याच्यात? असं म्हटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की कदाचित तुम्ही माझी एखादी वस्तू मागितली तर मी देऊ शकतो, कारण मी त्याचा मालक आहे. पण ही वस्तू माझ्याकडं सांभाळायला आहे, त्यांनी मला नजर ठेवा म्हणून सांगितले. तेव्हा मी याच्यातून तुम्हाला नेऊ देणार नाही. माझं ज्याला शिल्लक नव्हतं, इतर काही परिक्रमाशाजवळ 2-2, 4-4 सदावर्त घेतले तर थोडंफार शिल्लकही असतं. एका दिवसाच्या प्रवासात 4-4, 5-5 सदावर्त लागतात कधी कधी. प्रत्येक गावचे पाटलाचे लोक सदावर्त घालायचे. तर ते मी त्यांना म्हणलं मी नाही तुम्हाला नेऊ देणार. मग त्यांचेच वकिली प्रश्न, तुमचं आहे का? म्हणलं नाही. मग का नाही नेऊ देत? म्हणून माझं नसलं तरी मला सांभाळायला सांगितलेलं आहे. तर भरताने आसक्ती नसली तरी आसक्ती इव व्यवहार केला. का तर भरताने विचार केला हे रामाचं राज्य रामाला देईपर्यंत सांभाळायला माझ्याकडे, आणि त्यामुळं मी जर बेफिकिरी करून मला आसक्ती नाही म्हणून मी जर असंच्या असं सोडून दिलं तर मी अपराधी ठरेल. म्हणून त्याने ते विश्वासपात्र नोकर बोलवले आणि त्यांच्या ताब्यात राजधानी दिली. कारण गुरुबरोबर, आईबरोबर, समाजबरोबर कोणाला नाही म्हणायचं म्हणजे पंचायत. त्या लोकांना असं वाटायचं आपल्यावर गदा आली. तर महाराज भरताने अशी परवानगी दिली, ज्याला यायची इच्छा असेल ते चला. मग इच्छा असेल ते म्हटल्यावर इच्छा कोणाला नव्हती, सगळ्यांनाच होती. सगळे निघाले. अयोध्या ओसाड पडली. मग घटना अशी घडते अतिशय प्रेमाची. आम्ही त्या परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात एका ठिकाणी भागवत सप्ताह करत होतो बरं का. लागोपाठ 2-3 भागवत झाले. तर त्या भागवतांमध्ये सगळं गाव संध्याकाळी लोटून यायचा. सगळा
शेवटी मला सांगण्याची पाळी आली की तुम्ही सगळे येऊ नका, घरं मोकळे सोडून येऊ नका. काही घडलं तर अपवाद भागवतावर येईल. अहो महाराज, त्या गावचे लोक गडी राहताना असं कबूल करून राहायचं की मला भागवताला सवड देत असेल तर राहतो. त्या गावच्या माहेरवाशीने म्हणायच्या आम्हाला दिवाळीला नाही आणलं चालत, पण भागवताला येऊ द्या. इतकं प्रेम लागलेलं. 3-4 वर्ष भागवत झालं तिथं. तर त्या भागवताचं प्रेम भरपूर होतं तिथं. तर त्यावेळेला ते लोक त्याचे चमत्कार पण सांगायचे. ते म्हणायचे आता पाहुणे पण घरी इतके भरपूर, प्रत्येकाच्या घरी भरपूर पाहुणे. ते म्हणे काही नाही, आम्ही बेलाशक देवावर भरोसा ठेवून खिचडी शिजायला टाकतो, लाकडं एकदाच लावतो, परत आलो तर खिचडी शिजलेली तयार असते म्हणे. आम्हाला काही लक्ष सुद्धा द्यावं लागत नाही. तेव्हा भावनेचा प्रश्न असतो तो. पण जबाबदारी असल्यामुळं मी शेवटी सांगितलं 4 पहारेदार ठेवा, प्रत्येक गल्लीमध्ये तुम्ही ते पहारेकरी ठेवा. नाहीतर फार मोठी एखादी घटना झाली तर भागवतावर आरोप येईल. आता काय मला त्यांच्या घरात आसक्ती होती? आसक्ती नव्हती, पण मला व्यवस्था करावी लागली. भरताची धनामध्ये आसक्ती नव्हती, पण व्यवस्था करावी लागली. काय तर व्यवस्था करणे एक वेगळा विषय आहे. म्हणजे मिथ्या जाणून सुद्धा पैशाची व्यवस्था केली जाऊ शकते. हा खोल भाग मी सांगतोय आपल्याला. आपण वरून अर्थ लावतो, हे जर मिथ्या वाटतं तर व्यवस्थेची काय करा. व्यवस्था हा विषय वेगळ्या कक्षेतला आला आणि आसक्ती हा विषय वेगळ्या कक्षेतला आला. तेव्हा आसक्ती नसावी. मी खरोखर तुम्हाला सांगतो, संन्यास घेतला त्या दिवशी मी 19 बँकेचे खाते, 19 जागे, कुठंही माझ्या नावावर काहीही नाही, कुठेही खातं नाही. म्हणजे अत्यावश्यक जेवढं व्यवस्था मी केली, पण तरीसुद्धा व्यवस्था पाहावी लागेल. या पोरांना सल्ला देतो मी, तुम्ही हे करा, हे असं करा, अशा पद्धतीने ठेवा. पण पैसा व्यवस्था पाहिली म्हणजे माझी आसक्ती पैशात आहे असं नाही सिद्ध होत. लक्षात घ्या, व्यवस्था विषयच वेगळा आहे. मिथ्या जाणून सुद्धा व्यवस्था पाहता येते आणि सुचारू रूपानं पाहता येते. उलट आसक्तीमध्ये व्यवस्था न्यायी होत नाही. माझं वाक्य शब्द लक्षात घ्या. आसक्तीमधून व्यवस्था न्यायीपणानं होत नाही. पण जर मिथ्या हे जाणून अशी जर अनासक्त भाव आला तर व्यवस्था न्याय्य व्यवस्था होते. मला अन्याय्य व्यवस्था होत नाही आणि आपल्या सुखदुःखाचं अजिबात कारण होत नाही. करणे में सावधान, होणे में प्रसन्न. सांगायचं ते सांगितलं, एवढं करून जर झालं तर ठीक आहे, होणे में प्रसन्न. पण त्याच्याकरता धारणा ही लागेल सर्व मिथ्या हे जाणून. तर धन नंबर पहिला का, तर व्यक्तीच्या जीवनाला सुरुवात झाल्यापासून तर शेवटपर्यंत धनाचा संबंध सुटत नाही. दारेचा संबंध उशिरा आला आणि कदाचित मरायच्या आधी सुटेल. बायको आधी गेली तर सुटेल की नाही? बायको जीवनात आधी कधी 20 वर्ष, तुझं आयुष्य 25 वर्षाचं होईपर्यंत कुठं होती ती? तेव्हा नव्हती. आणि समजा तू पुढं 10 वर्ष जगला आधीच बायको मेली, कुठं राहिला संबंध? तर दारासुद्धा जितकी चिकटलेली नाही तितकं धन माणसाला चिकटलंय. हा लक्षात घ्या मुद्दा. आणि त्यामुळं मिथ्या हे जाणूनचा पहिला नंबर लावायचा धनाच्या बाबतीत, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला हे होईल का नाही याकरता मी हे सांगत नाही, पण नामदेव महाराजांनी धन नंबर पहिला का दिला हे तुम्हाला सांगतोय. थोडा थोडा प्रत्येक बाबतीत मिथ्यत्वाचा संस्कार करत चला,
सगळ्यात शेवटी धनावर जाल तुम्ही. त्यांनी पहिला नंबर धनाला दिला आहे. आम्ही म्हणतो तुम्ही शेवटच्या नंबरमध्ये जरी धनाला मिथ्या समजलं तरी जिंकलं तुम्ही, लक्षात घ्या. पण या मिथ्या हे जाणून हे जर साधलं पाहिजे, हे साधलं पाहिजे. हे मिथ्या आहे शेवटी. चंचला संपत्ती आज आहे उद्या राहणार नाही, आज आली उद्या जाईल. तेव्हा धनाशी व्यवहार म्हणून संबंध असेल, व्यवस्था म्हणून तुम्ही धनाचा स्पर्श उपयोगाकरता करा, उपभोगाकरता करू नका. कारण मिथ्यात्व. आणि समजा उपभोगाकरता जर तुम्ही केला तर त्याचं मिथ्यापण लवकर सिद्ध करता येणार नाही. उपभोगी वृत्तीनं धनस्पर्श आणि उपयोगी वृत्तीनं धनस्पर्श, यामध्ये उपभोगी वृत्तीच्या धनस्पर्शात वाल्याला मिथ्या हे जाणून लवकर साधणार नाही, उपभोगी वृत्तीच्या माणसाला. पण उपयोगी वृत्तीनं जर तुमचा पैसा तसा, म्हणजे तुम्ही एक एक टप्पा बदला, पैसा मिथ्या वाटला नाही तरी पैशाचा उपयोग उपभोगाकरता न करता उपयोगाकरता करायचा, इतका जरी परमार्थात तुम्हाला आल्यावर साधलं तरी पहिलं 50% काम झालं. उपयोग आणि उपभोग फार वेगळा आहे. उपयोग योगात परिणित होतो आणि उपभोग रोगात परिणित होतो. भोगे रोग भयम. रोग दुःख देतो आणि योग सुख देतो, लक्षात घ्या. तर या दृष्टिकोनातून तुमच्या अंतर्गत आसक्तीच्या केंद्राला मी आज हात घातला आणि त्यातला फार खालचा टप्पा तुम्ही विचारात घ्या. मिथ्याचं एकदम धारणा नाही झाली तरी सवय करा. आपल्याला पैशाचा उपयोग उपभोगाकरता करायचा नाही, उपयोग करायचा आहे, उपभोग करायचा नाही. पैसा येतो ते तुमच्या प्रयत्नानं येत नाही, हे पहिले लक्षात ठेवा. तुकोबारायांचा सिद्धांत आहे, प्रारब्धीची जोडे धन. मी मिळवल्यामुळं धन मिळतं, धन जवळ राहतं, खोटं. मिळवल्याने मिळत नाही आणि मिळवल्यानं जवळही राहत नाही. त्यामुळे दोन्ही भ्रम काढून टाका. मी मिळवल्यानं ते मिळेल आणि मी रक्षण केल्यानं ते रक्षण जाईल, हे दोन्ही भ्रम डोक्यातून काढून टाका. त्याच्यामुळं तुम्हाला आसक्ती कमी करायला लाभ होईल. ह्याच्यातलं चरण आहे मिथ्या हे जाणून. काल मिथ्या जाणून शब्दावर काल बोललो मी, पण आज त्या विभागातला धन शब्दावर बोललो. समय असा आहे की आपल्याला पुढच्या कार्यक्रमानुसार याच्यापेक्षा जास्त बोलणं शक्य नाही आहे. पण धनशब्दाविषयीची चर्चा अजूनही तुमच्या मनात शंका असल्या तर तुम्ही देखील उद्या विचारा. कल्पना अशी आहे तुमच्या डोक्यात, वस्तूत परिणित करता येत असल्यामुळं की धनाने सगळं चालतं, धनाने सगळं चालत नाही. जगात किती प्रकारचे प्राणी आणि त्यात धनाचा संबंध येणारा एक मानवच, बाकी सगळ्यांचा धनाचा संबंधच नाही. धन काय त्यांना कळत नाही, धनाचं रक्षण ते करत नाही, धनाची आसक्ती त्यांना नाही, तरी त्यांच्या जीवनात काही अडत नाही. अडतं का सांगा? नाही अडत. आवश्यकतेची पूर्ती होते. मग तुम्ही एकटेच कसे काय रापवाल? याचा अर्थ आहे आपला हा कल्पित समज आहे. हा कल्पित समज काढला पाहिजे. आणि म्हणून महाराज, धन जे आहे धनाच्या पाठीमागं धावू नका. माझ्या करता धन आहे, धनाकरता मी नाही. आम्ही धनाचे दास बनतो. जसं एखादा म्हैस घेतो आणि अभिमानाने मी म्हैस घेतली म्हणतो, पण ती म्हैस म्हणते मी नोकर ठेवला आहे. तशी अवस्था आहे धनाच्या बाबतीत.
तर आम्ही जर धनाच्या अधीन राहिलो तर अवस्था तशी होते. आम्ही धनाचे दास आहोत आणि याच्या इतकी पराधीनता दुसरी कशात नाही. धनाचे मालक बनता आलं पाहिजे. ते म्हणून आम्ही सगळे मालकच नाही, धनाचे दास बनता. मालक बनल्यावर सुखदुःख तुम्हाला होणारच नाहीत. तेव्हा धन गेल्याचं धक्का तुमच्या आत जोपर्यंत बसतोय तोपर्यंत मिथ्या हे जाणून हा पेपर पास झालेला नाही. आणि हा पेपर पास व्हायचा असेल तर सगळ्यात पहिला टप्पा सुरू करा की धनाचा उपयोग करा, उपभोग करू नका. हे वाक्य छोटं आहे पण तसं अवघड आहे, पण अशक्य नाही. धनाचा उपयोग करा, उपभोग करू नका. धन माझ्याकरता आहे, मी धनाकरता नाही. 10,000 रुपयाचं नुकसान होईल म्हणून वारी सोडतो याचा अर्थ तो धनाचा दास आहे. मी जर वारीला आत्ता आलो तर माझं 10,000चं नुकसान होणार आहे. मग 10,000 करता वारी सोडणारा धनाचा दास आहे, धनाचा मालक नाही. जरी 10,000 रुपये त्याला मिळाले तरी सुद्धा तो धनाचा मालक नाही झाला, धनाचा दास आहे. धनातून आपल्याला वजा करता आलं पाहिजे. धनाला आपल्यातून वजा करता आलं पाहिजे, तेव्हा धनाचा उपयोग. धनातून वस्तूला वजा करून भागणार नाही. धनातून आपल्याला वजा करतोय आपण, तो आपल्यातून धनाला वजा करता आलं पाहिजे. की मग आपल्यातून धनाला वजा करायचा असेल तर धन मिथ्या हे जाणून हा सिद्धांताशिवाय धन आपल्यातून वजा होणार नाही. तुम्ही चेतन आहात आणि धन जड आहे. धन व्यसनी आहात लोक. व्यसनात तुम्ही सांगत असता अर्थ की ज्याच्या वाचून तुमचं अडतं त्याला व्यसन म्हणतात. व्यसन म्हणजे फक्त चहा दारू एवढंच नाही. मला भाताला शेवटचं ताक भात खाल्ल्याशिवाय माझं जेवणच होत नाही, ते ताक भात सुद्धा व्यसन आहे. ज्याच्या वाचून तुमचं जीवन अडतं त्याच्या अधीन होणं म्हणजे व्यसन. आणि परमार्थ करायचा तर निर्व्यसनी झालं पाहिजे. आणि निर्व्यसनी व्हायचं म्हणजे आपल्यातून धनाला वजा केलं पाहिजे. सगळ्यात मोठं व्यसन आहे धन. आणि त्या धनाला आपल्यातून वजा करता यायला लागलं की तुम्ही एका मोठ्या टप्प्यातून पार पडाल. आणि कधी वजा करता येईल? मिथ्या हे जाणून. आणि खरं मिथ्यात्व कळलं त्याचा अनुभवतो आहे की आपल्यातून धनाला वजा करता आलं पाहिजे. धनातून आपल्याला वजा करू नका, वस्तूला वजा करू नका, तोपर्यंत तुम्ही धनाचे दास आहात. व्यक्तीला वजा करू नका. पैशाकरता जवळचे सोयरधाऱ्याचे संबंध तोडतात लोक. म्हणजे धनातून व्यक्तीला वजा करतात, धनातून परिस्थितीला वजा करतात, धनातून आजाराला वजा करतात. महागाचं इंजेक्शन आहे म्हणतो, एवढं महागात नाही, तो आजार पण सांभाळतो पण ते इंजेक्शन घेत नाही. इतकी धनात आसक्ती असते. तेव्हा कशातून धनातून कशाला वजा करता. आणि जोपर्यंत तुम्ही कशाला वजा करताय तोपर्यंत धन हे मिथ्या तुम्ही जाणू शकणार नाही. मिथ्या जाणायचं असेल तर गौणत्व धनाला द्या आणि स्वतःला प्रामुख्यत्व द्या. माझ्यातून धनाला वजा करता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर मिथ्या हे जाणलं तर वजा करता येईल. तुम्ही सत्य आहात का मिथ्या आहात? तुम्ही सत्य. तुम्हाला कधी वाटतं का मी नाही असं? मग तुम्ही जर सत्य आहात तर तुमच्या सत्यातून जड धनाला जर वजा करता आलं तुम्हाला तर मिथ्या जाणलं समजायचं. आणि जड धनाला वजा करता नाही आलं तर मिथ्या जाणलं नाही. म्हणून जरा अवघड पेपर आहे, पण कधी ना कधी तो तुम्हाला पुरा करायचा आहे. त्याशिवाय प्रकृती संबंध विच्छेद होणार नाही. प्रकृतीचं सगळं देवाणघेवाण
धनाच्या माध्यमातून माणसं करत असतात. म्हणून माणसाचा प्रकृती संबंध विच्छेद हा धनत्यागाशिवाय, धनाला मिथ्या समजल्याशिवाय होणार नाही. म्हणून नामदेव महाराजांनी दारा, पुत्र, जन, सोयरे याच्यापेक्षा पहिला नंबर धनाला दिला. एवढाच विषय आज आपण पुरा करूया. बरोबर झालं आपलं जे आपला जो वाक्य आहे ते बरोबर त्या ह्याच्यात संपलेलं आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर कृष्ण कन्हैया लाल की, नाम भगवान की.